तुमची मुलगी मला द्या, गुंडाची शिक्षकाला धमकी, ट्रॅक्टर थेट गाडीवर चढवला. बंदुकीच्या धाकावर मारहाण, नंतर गाडीवर ट्रॅक्टर घालत मोठं नुकसान. बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. तुमची मुलगी मला द्या असं म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडानं जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण बीड जिल्हा राज्यात नव्हे तर देशात चर्चेत आला. दरम्यान बीडची गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असतानाच बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. तुमची मुलगी मला द्या असं म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडानं जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आला असल्याचा आरोप शिक्षकाच्या नातेवाईकांनी केला. केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर दिवसाढवळ्या हा धक्कादायक प्रकार घडला. हे गावगुंड इथवरच थांबले नाही तर त्यानंतर शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालत मोठं नुकसान देखील केलंय. बाजीराव डोईफोडे असं या शिक्षकाचं नाव असून शिक्षकावर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली असून बीड जिल्ह्याचं नाव आणि इथली गुन्हेगारी नव्यानं चर्चेत आली. दरम्यान या मारहाण प्रकरणी शिक्षकाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप करत आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे. तर न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशाराही या कुटुंबाने दिलाय. कुऱ्हाडीने मारहाण केल्याचा आरोप शिक्षकाच्या नातेवाईक महादेव घुमरे यांनी केलाय. यानंतर शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालून शिक्षकाला गंभीर जखमी करण्यात आलं आणि हा अपघात दर्शवण्यात आला असंही ते म्हणाले. बाजीराव डोईफोडे असं जखमी शिक्षकाचं नाव असून शिक्षकावर बीडच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.